तर राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नाशिकमध्ये नोंद झाली आहे। नाशिकच्या निफाडमध्ये 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुढच्या आठवडाभरात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे। थंडी वाढल्यास द्राक्ष पिकांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। राज्यातल्या निचांकी तापमानाची नोंद आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये झाली आहे। निफाडमध्ये आज पारा 6.6 एवढा खाली घसरलाय आणि त्यामुळे नाशिक शहरात देखील आज या थंडीच्या कडाक्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटवल्याचं चित्र बघायला मिळत आहे। एकीकडे निफाडमध्ये तापमानाचा पारा हा 6.6 पर्यंत खाली गेलाय, तर दुसरीकडे नाशिक शहरात देखील आज हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झालेली आहे। नाशिकमध्ये आज तापमानाचा पारा जवळपास 10.5 एवढा खाली घसरलेला आहे। खरं तर उत्तरेकडील ज्या थंड वारे येत आहेत त्या थंड वाऱ्यांमुळे पुढच्या जवळपास 2 महिने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचा थंडीचा कडाका जो आहे तो बघायला मिळणार आहे। अर्थात या गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर घेताना दिसत आहेत। अनेक नाशिककर सकाळच्या सुमारास वॉकसाठी बाहेर पडलेले आहेत, व्यायाम करत असल्याचं बघायला मिळत आहे। तर या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या देखील पेटलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, टीव्ही